नमस्कार मैत्रिणींनो, पूनम फूड्स अँड रेसिपीज या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण वाळल्या मेथीपासून एक रेसिपी तयार करणार आहोत, जे की तुम्ही घरात भाजीचं नसताना किंवा डब्याला देण्यासाठी बनवू शकता। तर इथे मी 1 वाटी वाळलेली मेथी घेतलेली आहे। याची रेसिपी मी आधी अपलोड केलेली आहे मेथी वाळवण्याची, आणि 2 कांदे सोबतच 2 टमाटर घेतलेले आहेत। तर सर्वप्रथम आपण कांदा छान असा कट करून घ्यायचा आहे। एकदम बारीक कांदा कट करायचा आहे, जेणेकरून आपल्या रेसिपीला छान अशी चव येईल। तर ही भाजी मी माझ्या मिस्टरांच्या डब्यासाठी आज बनवली होती, तेच तुमच्यासोबत शेअर करत आहे। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। तसेच सबस्क्राईबसुद्धा करा आणि रेसिपी आवडल्यास तुमच्या नातेवाईक मित्रमंडळींच्या ग्रुपमध्ये शेअर नक्की करा। तर बघा, अशा पद्धतीने बारीक असा कांदा आपल्याला कट करून घ्यायचा आहे। कांद्यामुळे भाजीला चव छान येते। ही भाजी तुम्ही बाळंतीण बाईला सुद्धा देऊ शकता, फक्त त्यावेळेस तिथे कांद्याचा वापर अजिबात करायचा नाही आणि लाल तिखट कमी वापरायचं, म्हणजे बाळंतीण सुद्धा खाऊ शकते। कारण काय होतं, उन्हाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये जेव्हा डिलिव्हरी होते ना, तेव्हा भाजीचं फार काही मिळत नाही आणि जे मिळतं त्यातल्या बऱ्याच गोष्टी बाळंतिणीला जमत नाहीत। तर अशा वेळेस तुम्ही ही भाजी बनवून देऊ शकता, डब्याला सुद्धा देऊ शकता। आमच्या घरी तर सगळेच आवडीने खातात ही भाजी। तर बघा, इथे मी टोमॅटो कट करून घेत आहे। आपला कांदा कट करून झालेला आहे। टोमॅटोच्या बिया मी काढून घेत आहे। सोबतच टोमॅटोचं जे देठ असतं ना, ते सुद्धा मी काढते। मी ते कधीच वापरत नाही। अलीकडे मी चपातीचं पीठ सुद्धा मळून ठेवलेलं आहे आणि भात सुद्धा बनवलेला आहे एकीकडे। तसेच आंबील बनवण्यासाठी मी अंधण सुद्धा ठेवलेलं आहे, म्हणजेच पाणी ठेवलेलं आहे उकळायला। आता मी परवा आंबीलची रेसिपी अपलोड केली, तर मला एक कमेंट आले की तुम्ही काय बनवलं ते डिटेलमध्ये सांगा। तर आज आपण आंबीलची डिटेल रेसिपी पुढे बघणार आहोत, तर व्हिडिओ कंटिन्यू बघा, कुठेही स्किप करू नका। तर अशा पद्धतीने बारीक असा टोमॅटो कट करून घ्यायचा आहे। टोमॅटोमुळे रेसिपीला छान चव येते, तसेच मेथीमध्ये जो कडूपणा असतो तो सुद्धा निघून जातो। टोमॅटो आणि कांद्याची जी चव येते ना आपल्या रेसिपीला, त्यामुळे भाजी खरंच खूप अप्रतिम लागते। फक्त कांदा जो आहे ना, तो व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे। तर बघा, इथे कांदा आणि टोमॅटो छान असा बारीक कट करून झालेला आहे। चॉपरचा उपयोग अजिबात करायचा नाही। तर आता आपण मेथीची भाजी उकळणार आहोत। त्यासाठी मी एका सॉसपॅनमध्ये पाणी घेतलेलं आहे। 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे। पाण्याला उकळी येईपर्यंत आपण लसूण सोलून घेऊया। तर इथे मी लसणाच्या 10 ते 12 पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत आणि आता त्या छान ठेचून घेणार आहे। बघा, आपल्या पाण्याला सुद्धा उकळी आलेली आहे। आता आपण इथे 1 वाटी वाळलेली मेथी घालणार आहोत। मेथी घातल्यावर लगेचच गॅस बंद करायचा आहे आपल्याला। बघा, अशा पद्धतीने भाजी बुडाली पाण्यामध्ये की गॅस बंद करून घ्यायचा आणि लगेचच एका चाळणीमध्ये भाजी निथळायला काढायची आणि त्यावर 1 ग्लास थंड पाणी घालून घ्यायचं, म्हणजे भाजीला छान रंग येतो आणि लवकर भाजी थंड होते। लसूण सुद्धा छान असा ठेचून घेतलेला आहे। तुम्ही पेस्ट सुद्धा वापरू शकता, पण ठेचलेल्या ताज्या लसणाची चव फारच अप्रतिम लागते। तर कढई घेतलेली आहे, तिथे मी तेल घेतलेलं आहे। तेल सुद्धा खूप कमी लागतं या रेसिपीला आणि खूपच पौष्टिक ही रेसिपी होते। तर बघा, तेल छान गरम झालेलं आहे। इथे मी थोडीशी मोहरी घेतलेली आहे आणि 1 छोटा चमचाभर जिरे घेतलेला आहे। मोहरी छान तडतडली की जिरे घालायचं। जिरे छान फुलले की ठेचलेला लसूण घालायचा आणि मस्त असं परतून घ्यायचं। किती सुंदर असा सुवास येत आहे लसणाचा, खूपच छान। तर बघा, लसूण छान परतला, लालसर रंग आला की त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे।
सुद्धा छान असा परतून घ्यायचा आहे। मस्त असा गुलाबी रंग आला की इथे टोमॅटो घालायचा। टोमॅटो घातल्यानंतर मिक्स करायचा आणि लगेचच इथे आपल्याला मीठ घालायचं आहे। मीठ घातल्यामुळे टोमॅटो लवकर सॉफ्ट होतो आणि छान असा शिजला जातो। आता मी इथे 2-3 कैरीच्या कच्च्या फोडी होत्या ना, मी वाळवल्या होत्या, त्या घातलेल्या आहेत। आमच्याकडे याला आंब्याच्या फुला असं म्हणतात। तुम्ही इथे आमचूर पावडर सुद्धा वापरू शकता। लाल तिखट घेतलेला आहे चवीप्रमाणे। हिरवी मिरची घेऊ शकता, मी नाही घेतली। हळद घेतलेली आहे। बघा, मसाले सुद्धा कमी लागतात आणि रेसिपी सुद्धा भन्नाट होते। तर छान अशी फोडणी परतून घ्यायची आहे तेल सुटेपर्यंत। बघा, आपला टोमॅटो छान शिजलेला आहे। आता आपण इथे उकडलेली मेथी घालून घ्यायची आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं। 3 ते 4 मिनिटात ही भाजी शिजून जाते, झाकण ठेवून शिजवायचं। तर बघा, आपण आंबीलची रेसिपी बघत आहोत। तर मी रात्री एका बाउलमध्ये 3 चमचे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। ज्वारीच्या पिठामध्ये पाणी घालून पातळ असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। जसं इडलीचं बॅटर असतं ना, तशा पद्धतीने आपल्याला भिजवून हे ठेवायचं आहे रात्रभर फर्मेंट होण्यासाठी, म्हणजे छान अशी चव येते आंबीलला। इन्स्टंट करत असाल तर ताक किंवा दह्याचा वापर करायचा पीठ भिजवण्यासाठी। तर आता आपण रात्रभर हे बॅटर असंच ठेवणार आहोत झाकून। आता बघा, दुसऱ्या दिवशी सकाळी छान असं बॅटर फर्मेंट झालेलं आहे। आता याची चव सुद्धा अप्रतिम येईल। तर मी गॅस पेटवून घेतलेला आहे आणि इथे 4 ते 5 ग्लास पाणी ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी। पाण्याला झाकण ठेवून द्यायचं आणि छान अशी आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे पाण्याला। बघा, मस्त खळखळून उकळी आलेली आहे पाण्याला। आता इथे 2 चमचे मीठ घातलेलं आहे। तुम्ही इथे काळं मीठ सुद्धा वापरू शकता। त्यानंतर एका हाताने ढवळायचं आणि एका हाताने भिजवलेलं ज्वारीचं पीठ घालायचं, म्हणजेच गुठळ्या होणार नाही। आणि मंद आचेवर 10 मिनिट शिजवून घ्यायचं आहे। मोठ्या आचेवर शिजवलं तर ते खाली जातं, दुधासारखं उतू जातं, त्यामुळे मंद आचेवर शिजवून घ्यायची आहे आंबील। मस्त अशी आंबील तयार झालेली आहे। हे उन्हाळ्यामध्ये दररोज प्या, म्हणजे शरीरात पाण्याची कमतरता सुद्धा राहणार नाही। आणि थंड आहे आंबील, त्यामुळे उष्णता कमी करते आपल्या शरीरातील। आणि जेवण जात नाही उन्हाळ्यामध्ये, तर आंबीलमुळे पोटाला आधार सुद्धा होतो, म्हणजे जेवण नाही केलं एक टाईम तरी सुद्धा चालतं। तर बघा, मस्त अशी आंबील तयार झालेली आहे। काही लोक याला पेच म्हणतात, आम्ही आंबीलच म्हणतो आणि उन्हाळ्यामध्ये सगळेजण आवडीने पितात। तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने आंबील नक्कीच ट्राय करा, खूपच आवडेल तुम्हाला। तुम्ही यामध्ये बारीक चिरलेला कांदा सुद्धा खाऊ शकता आंबीलमध्ये मिक्स करून। फारच छान लागते जेव्हा कांदा दाताखाली येतो। तर बघा, भाजी सुद्धा छान अशी शिजलेली आहे आपली। तर यातली भाजी मी आधीच मिस्टरांच्या डब्यामध्ये भरून दिली होती। तर मी दुपारी तुम्हाला दाखवण्यासाठी भाजी परत गरम केलेली आहे। तर बघा, आपण ताट वाढून घेऊया। भाजी घेतलेली आहे कडेने। आता वाटीमध्ये घेत आहे मी आंबील। आंबील आमच्या घरात सगळ्यांनाच आवडते। बघा, पातेलं किती लवकर रिकामं झालेलं आहे। तुमच्याकडे अशी आंबील बनवतात का, ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा मैत्रिणींनो। भात घेतलेला आहे आणि गरमागरम अशा चपात्या, सोबतच मी थोडंसं पिठलं घेतलेलं आहे। तर ताट तयार आहे। एकदम साधं सिंपल असा जेवणाचा बेत झालेला आहे। तर या तुम्ही सगळे जेवायला आणि संपूर्ण रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा। आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करा। धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल।